हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज होता गुरुवार आणि स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटवरून आणली होती आणि आज गुरुवार होता तर मला आज स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून मंदिरामध्ये आज मूर्ती ठेवायची होती. तर म्हणलं चला आजच्यासारखा गुरुवारचा दिवस आहे तर मग आजच करून घेऊया. म्हणून सकाळी लवकर उठून झाडू वगैरे मारून लादी पुसून घर स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर उंबरट्याची पूजा करून घेतली. हळदीचं लेपन केलं उंबरट्याला आणि त्यानंतर छान अशी रांगोळी काढली होती. आणि स्वामींचा आवडीचा प्रसाद म्हणजेच पुरणपोळी. तर विचार केला की चला स्वामींसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवूया, म्हणून थोडेसे पुरणपोळी बनवल्या होत्या. त्यानंतर स्वामींना अभिषेक करायचा होता मला. स्वामींची ही बघा मी मूर्ती आणली अक्कलकोटवरून. खूप छान अशी मूर्ती आहे, मला खूप आवडली. मग सगळ्यात आधी पाण्याने स्वामींना स्नान करून घेतलं. त्यानंतर मध, त्यानंतर हळदीने आणि नंतर दुधाने छान असं स्वामींना स्नान करून घेतलं. त्यानंतर परत आणि एकदा पाण्याने असं करून स्वामींना छान अशी अंघोळ घालून घेतली. त्यानंतर स्वच्छ कपड्याने स्वामींची मूर्ती पुसून घेतली. स्वामींना गंध लावला आणि त्यानंतर स्वामींना वस्त्र घातलेत. त्यानंतर त्यांना टोपी असे सगळं वस्त्र घातल्यानंतर छान असा मोगऱ्याचा गजरा होता, त्याला मी थोडंसं एक चाफ्याचं फूल लावलं होतं जे स्वामींना खूप आवडतं. त्यानंतर गुलाबाचं फूल असं ही फुलं घातली मी स्वामींना. त्यानंतर स्वामींची आरती करून घेतली आणि बनवलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना दाखवला. अशा प्रकारे मी आणलेल्या मूर्तीची स्थापना केली. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.